नमस्कार प्रेक्षकांनो, जोडी गाडगे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता सावी ही वटसावित्रीची पूजा करत असते. तितक्यातच दामिनी येते आणि बोलते, बस खूप झालं. तिला पाहून लगेच तिचं ताट जे असते ना, म्हणजे सावीचं ताट ही उडवते. त्यावर लगेच सावी बोलते, आता खूप झालंय. तुझ्या पापांचा घडा भरलाय दामिनी मुजुमदार. त्यावर ती लगेच बोलते, माझ्या पापांचा गळा, आणि असं म्हणून तिच्या गळ्यामध्ये मोठा दोर टाकते आणि तिला पिचकण्याचा प्रयत्न करते. त्यावर ती हे बोलत असते की काय ग, तुला काय वाटलं होतं? आणि तू जोपर्यंत जिवंत राहशील तोपर्यंतच ना, तू तर मरणारच आहे आता लवकरच. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावी तिच्या हातातला तो जेरबंद म्हणजे तो दोरा सोडण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो, खूप झालं. फक्त 15 दिवस, आणि 15 दिवसांमध्ये मी सगळ्यांच्या समोर तुझा खरा चेहरा आणणार आहे, आणि तेही पूर्ण पुराव्यासकट. तुला एक्सपोज करण्यासाठी मी प्रत्येक पाऊल उचलणार आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच दामिनी या सगळ्या विचारात असते, कारण आजपर्यंत तिने कुणाचा जीव घेतला नाही असं कुणीच नाही. पण आता मात्र तिथे ती सावीला चॅलेंज करत असते. आता तिला खूप जास्त भीती वाटते की नेमकं समोर काय होणार आणि काय नाही. तर आता तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर या सगळ्यानंतर सावीची असते ना, ती तर घरात आलेली असते, ती रूममध्ये असते आणि ती आता आरशामध्ये बघत असते. ती दामिनीबद्दल विचार करत असते आणि सांगते, म्हणजे आरशामध्ये स्वतःला बोलते, दामिनी मुजुमदार, तुझा चेहरा खरंच सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत. मी सगळे प्रयत्न करेल, पण तुझा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेल. ती आता स्वतःशीच बोलत असते. तितक्या तसा ती मनातल्या मनात विचार करते की या सगळ्यांसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागेल. तर आता असं म्हटल्यानंतर लगेच सावी बोलते, काय करू आणि काय नाही विचारच आलाय. तितक्या धैर्य येतो आणि बोलतो, सावी. त्यावर ती स्वतःला ठीक करत बोलते, काय झालंय फ्रेंड? त्यावर लगेच तो बोलतो, हे बघ सावी, तुला न कुणीतरी भेटायला आलंय आणि तू कसला विचार करतोस का? त्यावर ती लगेच बोलते, नाही तर. आता त्यावर धैर्य बोलतो, बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतोय ऐक, बाहेर जायचं आहे आणि आपल्याला कुणाला तरी भेटायचं आहे. त्यावर ती पुन्हा विचारच करत असते. तिच्या मनात येतं की दामिनी मुजुमदार, तू माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या बापाला माझ्यापासून दूर केलं. इतकंच नाही, भाऊंची अवस्था खूप वाईट करून ठेवली आहे, माझ्या आईची अवस्थासुद्धा. आणि आता मी काही तुला सोडायचं नाही. आणि असंच मी म्हणून ती आता दामिनीबद्दल एक एक शब्द विचार करत असते. इकडे धैर्य बोलतो, अगं ऐकतेस का? आता बाहेरचे व्यक्ती आहेत ना, ते खूप चांगले आहेत, त्यांच्याशी चांगलं वागायचं. जे काही ते बोलतील ना, ते फक्त ऐकून घ्यायचं, त्यांच्यावर अजिबात चिडायचं नाही. कारण त्याला माहिती असतं की सावी कुणावरच चिडणार. तितक्यातच या सगळ्यामध्ये ती बोलते, ठीक आहे ना, चालेल. आता असं म्हटल्यानंतर तिथे ती पुन्हा विचार करते, कोण असेल बाहेर आलेलं, आणि धैर्य मला सांगतात म्हणजे नेमकं. त्यावर ती पुन्हा विचारत असते. त्यावर धैर्य बोलतो, अगं चलतीयस ना? त्यावर ती बोलते, होय फ्रेंड, चलतीये ना. त्यावर लगेच तो बोलतो, चल बाळा. आणि असं म्हणून दोघेजण खाली जात असतात. इकडे दामिनी ही भाऊ आणि अनुराधाला बोलत असते. त्यावर लगेच ती बोलते, बरं तुम्ही कसे काय इकडे आले? आता असं म्हटल्यानंतर लगेच अवंती बोलते, मीच बोलवलं यांना. काय आहे ना, सावीची अवस्था फार वाईट झाली होती आणि यांची त्याच्यासाठीच खूप वाईट त्यांची पण अवस्था झाली, आणि म्हणून मला असं वाटलं की सावी आली तर यांना एकदा भेटू देत, बाकी काही नाही. त्यावर लगेच दामिनी बोलते, बरं केलंस अनुराधाताई, या बसा. आणि सावी आता खूप बरी आहे बरं का, तिला शोधून आणलंय आणि तुम्ही काळजी करू नका. अहो तिची खूप काळजी घेतो आम्ही. आणि असं म्हणून तिला शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यातच तिथे आता सावी आणि येत असतात धैर्यसोबत. तर भाऊकडे ती बघते आणि तिचे डोळेच भरून येतात. ती काहीच बोलत नाही, कारण धैर्याने तिला तसं सांगितलेलंच असतं. अनुराधा आणि भाऊ पटकन तिच्याकडे वळतात आणि बोलतात, सावी पोरी कशी आहेस ग? तुझी किती काळजी वाटत होती आम्हाला, आता बरी आहेस का ग? त्यावर लगेच दामिनी तोंड मारत बोलते, हो अनुराधाताई, तुम्ही काळजी करू नका. अहो ती इथून जेव्हा गेली होती ना, म्हणजे हॉस्पिटलमधून कशी काय गेली माहीतच नाही. आणि जेव्हा गेली ना, तेव्हा मला इतकं टेन्शन आलेलं होतं की काय सांगावं. जंगली तिचा फोटो दाखवून सगळ्यांकडून इन्फॉर्मेशन मिळून घ्यायची, ती आहे की नाही, आहे का नाही. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही मात्र काहीच विचार केला नाही आणि तिला शोधत निघालो होतो. आणि असं म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करते. तितक्या त्या सगळ्यामध्ये सावी रागारागाने दामिनीकडे बघत असते, कारण तिला माहिती असतं की हे सगळं तिने का केलेलं असावं. त्यावर सावी या विचारतच असते. दामिनी बोलते, आणि एक सांगायचं का, तुम्ही काळजी करू नका अजिबात. ती जेवढी तुमची मुलगी ना, तेवढीच ह्या घरची सुद्धा सून आहे, आणि ती माझ्या लेकीसारखीच आहे की, तुम्ही इतकं कशाला टेन्शन घेताय. त्यावर अनुराधा बोलते, धैर्यराव, मी खरं सांगू तर ना, मला खूप चांगलं वाटतं, आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय, तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात. तुम्हाला बरोबर कळतं तिला कुठे शोधायचं. आता हे सगळं वागणं बघून लगेच धैर्य बोलतो, आई तुम्ही काय बोलताय? त्यावर ती बोलते, नाही बघा ना, परत तुम्ही सिद्ध केलंय. तुम्हाला सुचतं तिला कुठे शोधायचं, आणि तुम्हाला बरोबर ती सापडली. आम्ही इतकं शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला मात्र कुठे सापडली नाही. त्यावर आता तिथे दामिनी सुद्धा तिला होला हो लावत असते. तितक्या धैर्य बोलतो,
हे बघा आई, आता ती आपल्या समोर आहे की नाही, तुम्ही अजिबात बाकीचं टेन्शन घेऊ नका. आणि मला एक सांगा, आपण आता सध्या सोबत आहोत की नाही त्या गोष्टीचा विचार करा ना. झालं गेलं ते विसरून जा आणि आता सोबत आहे आणि खूप आनंदी आहोत ना त्या गोष्टीचा विचार करा. आणि तसंही आता आईनी ना मुंबईमध्ये एक चांगलं हॉस्पिटल बघितलं आहे, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आहे म्हणे. त्या डॉक्टरकडे मी एकदा अपॉइंटमेंट घेऊन घेतो आणि तिला दाखवून देतो आणि ती लवकरच बरं होणार. त्यावर लगेच ती बोलते, नाही ते सगळं तर ठीक आहे, पण ना माझ्या आयुष्यामध्ये काय माहिती काय चाललंय. पहिले आमच्या कुटुंबामध्ये हिचे वडील नव्हते. सावीच्या बाबांसाठी आम्ही कितीतरी वाट पाहिली, किती वर्ष वाट पाहिली. आणि जेव्हा त्या आल्यात ना तेव्हा मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजेच काय तर त्यांचा अपघात, आणि अपघातामध्ये त्यांचं मरण झालं. आणि त्याही व्यतिरिक्त सावीचंही असं वागणं, काय करावं ना काही एक कळत नाही आहे. तिथे दामिनी या सगळ्यामध्ये ही विचारच करत असते की नेमकं काय करावं, कारण तिला सावीवर तर ऑलरेडी संशय असतोच, पण आता तिला अनुराधा या सगळ्यामध्ये तिची याददाश्त परत आणते का काय असं वाटत असतं. त्यावर सावी आता परत रागाने तिच्याकडे बघते. त्यावर ती लगेच अनुराधाला समजत बोलते, हे बघा अनुराधाताई, सगळं काही होतच राहतं, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेताय. आणि तसं ती आता खूप खोटं वागत असते. इकडे मात्र आता सावीचा राग हा दानावर होतो आणि ती लगेच बोलते, बस करा दामिनी मॅडम, तुम्हाला काय वाटतंय, मला कळत नाही या सगळ्या गोष्टी. त्यावर लगेच सगळ्यांना संशय येतो, हे नेमकं काय झालंय. तितक्यात ती बोलते, तुम्हाला काय वाटलं होतं, तुम्ही हे सगळं बघाल. आई आज सांगते मी सगळं काही सत्य. त्या दिवशी बाबांचा मृत्यू हा अपघातामध्ये नाही झाला, तर दामिनी मॅडमने त्यांच्यावर परत गाडी ही घालवली आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर गाडी घालवल्याने त्यांचा ॲक्सिडेंट न होताही या सगळ्यामध्ये त्यांनी मुद्दामून आपल्या हाताने त्यांना मारलंय. त्यावर लगेच दामिनी बोलते, काय बोलतेस तू सावी, तुला कळते तरी का. इतक्यात लगेच धैर्य बोलतो, सावी काय बोलतेस तू, अगं तू माझ्या आईवर अशी आळ नाही घेऊ शकत. त्यावर ती लगेच बोलते, हे बघा धैर्यच जे खरं आहे तेच सांगते मी. त्यावर तू बोलतो, बस कर, तुझे शब्द तू मागे घे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर लगेच सावी बोलते, कसला प्रॉब्लेम, काय म्हणायचं तुम्हाला, मी नाही घेणार माझे शब्द मागे आणि मी खोट्यांचा सहारा नाही देणार. त्यावर तो बोलतो, हे बघ सावी, आता त्यावर तिथे लगेच तो बोलतो, आपलं हे नातं तुटेल. त्यावर ती आता काहीच बोलत नाही, कारण तिला माहिती असतं की आता आपण काहीच बोलू शकत नाही. आणि ती आता त्या भ्रममधून म्हणजेच त्या स्वप्नातून बाहेर येते. खरं तर ती खरं सगळं सांगून देईल, पण तिला माहिती आहे की तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, त्याच्यामुळे ती या सगळ्यांसाठी पुरावे शोधत असते. आता या सगळ्यामध्ये तिच्या हातामध्ये पेन असतो आणि तो पेन या सगळ्यामध्ये तिच्या हाताला चांगलाच रुततो, तिथून रक्त येतं. आता रक्त आल्यानंतर लगेच धैर्य बोलतो, सावी हे काय करतेस. त्यावर लगेच अनुराधा आणि भाऊ बोलतात, काय झाले पोरी, आता हे कसं काय लागून घेतलंस. त्यावर लगेच धैर्य बोलतो, तुम्ही काळजी करू नका, मी तिला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला मलमपट्टी करून देतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अनुराधा आणि भाऊ बोलतात, चला आम्ही येतो मग, आणि ते निघून जातात. इकडे सावी ही अजूनही दामिनीकडे रागाने बघते. दामिनीला परत संशय वाटत असतो. ती आता रागाने जाताना रागानेच बघत असते. त्यावर संशयास्पद दामिनी बोलते, हे सगळं काय चाललंय, मला खरंच विश्वास बसत नाहीये, सावी खरं बरी झाली आहे की नाही. तर इकडे आता धैर्य हा आपल्या रूममध्ये तिला घेऊन जातो आणि तिला मस्त बेडवर झोपवतो आणि तो मात्र त्या काउचवरच झोपून जातो. सावी या सगळ्यामध्ये विचार करते आणि बोलते की काही झालं ना तरी मला या सगळ्यांचा आता एक्सपोज करण्यासाठी काही ना काही करावंच लागेल. ती झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिला वारंवार मधुसूदनचा अपघात समोर येत असतो आणि तो डोळ्यासमोर आल्याने ती एकदम घाबरून जाते आणि परत उठते. पाणी पिते आणि विचार करते, मला या सगळ्यामध्ये कुणा कुणाची मदत घ्यावीच लागेल, कारण मी एकटं सगळं नाही करू शकत. तेव्हा तिच्या डोक्यामध्ये रीना आणि पराग येतात. ती आता पटकन फोन घेते आणि विचार करते की धैर्यच्याच फोनवरून लावावं. पण जेव्हा ती फोन घेते ना तेव्हा मात्र तिची जी ओढणी असते ती धैर्यच्या हातामध्ये अटकते आणि यावरच ती विचार करते, धैर्य खरंच सॉरी, मला या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीच सांगायचं नाही आणि मी खोटं मुद्दामून वागत नाहीये, तर मी या सगळ्यामध्ये आपलं नातं वाचवण्यासाठी हे करते. आणि ती आता फोन घेते आणि पटकन रीनाने परागला फोन लावून सांगते की तू लवकरात लवकर मुजुमदारांच्या घराच्या बाहेर ये. त्यावर तो बोलतो, अगं तू कशी काय बरी झालीस, आणि तो खूप सारे प्रश्न विचारतो. त्यावर ती लगेच बोलते की तू बाहेर तर ये, आणि ती मात्र इकडे बाहेर निघायला जाते. तितक्यातच समोरून दारुडा भास्कर म्हणजे विलास जो असतो ना तो दारू पिऊन आलेला असतो आणि तिथे पडणार. त्यावर लगेच ती लपते. त्याला प्रश्न पडतो की सावी इथे कशी काय. तो खूप नशेत जरी असला ना तरी त्याचं थोडं लक्ष असतं. त्यावर तो लगेच सावीला बोलतो, तू सावी इथंच थांब ना, मी आत्ता येतो. आणि असं म्हणून तो तिथून पळ काढत असतो, कारण त्याला दामिनीला वगैरे बोलवायचं असतं. पण हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि पूर्ण भाग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि तुम्हाला सावी आणि धैर्याची जोडी कशी वाटते ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगू शकता. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.